इथं बघा हा 1.5 किलो तांदळाचा भात आईनं शिजायला घातलेला आहे चुलीवरती। बाकीची कामं आतमध्ये चालू आहे तिकडे। आत्ताच बाळाची आंघोळ झाली आहे, मस्तपैकी मेकअप करून याचं इथं आरडाओरड चालू आहे। आई साहेबांची इकडे खीर करायला चालू आहे। हे साधारण एक 40 भर लोकांसाठीचं जेवण आहे हे आजचं। इकडं काकी आहेत, काकी करतायत नैवेद्य आणि या मामींचं भजनचा बेत चालू आहे। हे बघा गावी असं असतं, सगळेजण एकमेकांना अशी मदत करतात, त्यामुळं किती जरी जास्त लोकांसाठी स्वयंपाक असेल ना तरी पण केल्यासारखं वाटत नाही। अजय फुलं घेऊन आलेला आहे एवढी सारी डेकोरेशनसाठी। बाकी सगळा स्वयंपाक आता झालेला आहे आणि पोळ्याची तयारी सुरू आहे। आत्या पण आलेल्या आहेत, त्या आमच्या आत्या गावातच असतात। आत्यांकडं पोळ्याचे उंडे करायचं काम आहे। मग आम्ही 2-2 कामं सोबत करतायत, लाटायचं आणि भाजायचं। आणि आई हे काय करते? आई काय करते? ते निवदासाठी दिवे आणि मुटके आहेत का ते? ओके, हा दिवे मुटके जे देवीच्या नैवेद्यासाठी लागतात। आणि या काकी भाजायला लागलेत। नवरदेवाला चहा प्यायचा आहे, चहा करून द्यायला कोण तयार नाही बघा। इथं आत्या गाणी म्हणतायत, जी लग्नामध्ये पारंपरिक गाणी असायची ना पूर्वी, ती गाणी म्हणतायत। आणि गाण्याची गंमत कशी चालू आहे बघा। आत्या म्हणतात कोण तर म्हणू लागा, पण बाकी दुसऱ्याला कोणाला काही येत नाही। तिकडं सगळ्या बायका स्वयंपाक करत होत्या आणि आम्ही इकडं सजावटीची तयारी करत होतो। नवरदेवच कामाला बसलेला आहे इथं। तर हा झेंडूच्या पाकळ्या काढतोय, मी गुलाबाच्या पाकळ्या काढते। आणि असं सगळ्यांनी मिळून काम केलं ना, कामाचा थकवा येत नाही किंवा ताण जाणवत नाही जास्तीचा। पटकन काम होऊन जातं। एकट्याने करायचं म्हणलं का खूप वेळ जातो त्याच्यामध्ये। इकडं बघा विश्वाची गंमत कशी सुरू आहे। त्याला ना खोडे केल्याशिवाय अजिबात दम निघत नाही। इकडून तिकडून यायचं आणि कोणाला तर खोडी काढून जायचं। आता इकडे एवढे सगळेजण बसलेले आहेत। हा छोटा भाऊ आहे अजय, हा काय करतोय, ड्रिलिंग मशीनचं काहीतरी तो जोडतोय, कारण पडदा लावण्यासाठी भिंतीला होल करायचं होतं। मी इकडं कलश तयार करायला लागले आणि हा मध्ये जो बसलाय तो आहे संजू, म्हणजेच विजयचा मित्र आहे। हा माझ्यासाठी 3ऱ्या भावासारखाच आहे, तो पण मदत करायला लागलाय। आणि आईला प्रियाने गावात जायला सांगितलं होतं नैवेद्य दाखवायसाठी सगळ्या देवांना, त्यामुळे ती तयार झाली साडी वगैरे नेसून। ती आता गावात जाईल, नैवेद्य वगैरे दाखवून येईल, त्यानंतर मग पुढची तयारी करायची आहे। इकडं तात्या काहीतरी काम सांगतात आहेत पोरांना। आणि आता विश्वाची गंमत बघा बरं का, विश्वा काय करतोय, असा हळूहळू तात्यांच्या मागं जातोय आणि मागून काहीतरी खोड्या काढतोय। त्याला याच्यात काय मज्जा मिळते त्याचं त्यालाच माहीत। आता या कार्यक्रमाला अशी सजावट वगैरे करावीच असं काही नसतं, पण आजकाल सगळीकडेच ट्रेंड निघालाय। सवाष्णीचा असू द्या, जातीपूजनाचा घाण्याचा कार्यक्रम असू द्या, डेकोरेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे। तर काय केलं, अर्ध काम करून घेतलं, त्यानंतर साडी वगैरे नेसून मी आवरून घेतलं आणि मग ही उरलेली सजावट करायला घेतली। कारण कार्यक्रम थोडा उशिरा होता आणि आधीच जर फुलांची सजावट केली असती तर ती फुलं सुकून गेली असती। तर इथं बघा आपली सवाष्णीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली आहे। डेकोरेशन वगैरे करून घेतलेलं आहे, स्वयंपाक सगळा झालेला आहे। साधारण 30 ते 40 बायकांसाठीचा आजचा स्वयंपाक आहे आणि सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन करून घेतलेलं आहे। मी तुम्हाला दाखवणारच आहे आता डेकोरेशन कसं केलंय ते। ही बघा आपली सुवासिनींच्या कार्यक्रमासाठीची खास सजावट। खरं तर हे वेळ खाऊ काम आहे, पण आम्ही सगळ्यांनी मिळून केली त्यामुळे एवढं काही वाटलं नाही।
आणि जास्तीचा वेळही गेला नाही. सगळी सजावट झाली, स्वयंपाक झाला आणि सुवासिनीही आल्या. इकडं प्रिया आणि मामी दोघी मिळून त्यांना जेवायला वाढत होत्या. या ज्या हॉलमध्ये बसल्या होत्या त्या फक्त लग्नाच्या सवाष्णी होत्या, बाकीच्या दुसऱ्या रूममध्ये बसलेल्या होत्या. म्हणजे सगळ्याच देवाच्या सवाष्णी आईने आज घालून घेतल्या. साधारण एक 40 भर झाल्या. पुरुष लोकही झाले 20-25. एवढ्या लोकांचा स्वयंपाक घरच्या घरी केला, पण सगळ्या बायकांनी मिळून केल्यामुळं त्यांनाही काही वाटलं नाही. तर आपला हा चॅनल नवीन आहे, काही चुकलं असेल तर माफ करा, समजून घ्या. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच पारंपरिक ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.